अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी सतंता. अवघी अशी जगनिंद झाली निंद सारखी. अवघ्या चोरा विनावरा माय बापा. अवघी अशी जगनिंद झाली निंद सारखी. तुका म्हणे करा सेवा, तुका म्हणे करा सेवा, आले जीवावरी तरी. अवघी अशी जगनिंद झाली धिंद सारखी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी. श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी. संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळतरी, वाढले अंतरी प्रेमसू. कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी सतंता. अवघी अशी जगनिंद झाली धिंद सारखी. शिवेकरता निवडलेला गवळणीपर अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून या गवळणीपर अभंगातून महाराज भगवंताच्या भक्ती सुखाला लाचवलेली जी अवस्था आहे त्या अवस्थेचं वर्णन या गवळणी प्रकरणातून महाराज करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे सद्गुरू पूर्णानंद महाराजांच्या कृपेने आणि वैकुंठवासी तीर्थरूप महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या इथं काकड आरतीचा उत्सव एक महिना वर 3 दिवस होतो. जवळजवळ 34 दिवस काकडा होतो. आणि त्या काकड आरती उत्सवाच्या सांगता त्याच्यामध्ये एक विशेषत्व असं आहे. सद्गुरू पूर्णानंद महाराजांचे एक थोर भक्त होऊन गेले आपल्या गावामध्ये. गुरुभक्त जीवबाई जामदार त्यांची आज पुण्यतिथी. बरं, नियमाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेला काकडा समारोप होतो, पण कार्तिक पौर्णिमेपासून पुढे 4 दिवस शिल्लक राहतात. मग ते 4 दिवस मध्ये त्या पुण्यतिथीमध्ये खंड पडण्यापेक्षा तोच काकड आरतीचा उत्सव पुढं चालू राहावा अशा उद्देशाने हा 4 दिवस अधिक आहे. बरं का त्यांच्या पुण्यतिथीलाच हा समारोप व्हावा. आणि त्यांचा आज पुण्यतिथीचा काल अतिशय महाराजांच्यावरती त्यांची श्रद्धा होती. जे गुरुभक्त असतात ते गुरुच्या ठिकाणी समर्पित भावाने जीवन जगतात. गुरुभक्त कधीही गुरुच्या शब्दाच्या बाहेर जात नाही, त्यालाच गुरुभक्त म्हणतात. गुरुनी जी आज्ञा करावी आणि ते शिष्याने करावं
त्या क्रमांकातल्या या होत्यावर, त्या योग्यतेतल्या या होत्या. अशी निष्ठा महाराजांच्यावरती होती. महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये भगवत चिंतनामध्ये काळ घालवला, पण महाराजांना एकांत हवा होता. एकांत. महाराजांचं घर वस्तीमध्ये, किल्ल्यामध्ये, सद्गुरू गुरुनानक महाराजांचं. पण एकांताची फार त्यांना आवड. एकांतात साधना करावी. मग ती एकांतात साधना करण्याकरता हा किल्ल्याच्या वरचा भाग महाराजांनी निवडला. तेव्हा त्या जीवबाईचे आपल्याला उपकार मानले पाहिजेत. बरं, महाराजांचं शेत आहे तिकडं तुमच्या रस्त्याकडे. महाराजांना हे जीवबाईंनी जर शेत दिलं नसतं तर मला वाटते महाराजांनी मंदिर शेतातच बांधलं असतं, कारण तो एकांतच आहे. जर या जीवबाईंनी जर महाराजांना हे शेत, त्या जीवबाईंचं शेत बरं, हां, आणि त्या भक्त असल्यानं त्यांनी विचारलं मला हे शेत पाहिजे, मला इथं मंदिर बांधायचं आहे, मला साधना करण्याकरता. तिने म्हणले हरकत नाही महाराज, म्हणजे तुम्हाला दान दिलं. किती जवळजवळ 150 वर्षापूर्वीचा काळ आहे ना. महाराजांना जाऊनच 120 वर्ष झाली. म्हणजे 150 वर्षापूर्वी हे दान केले, लक्षात ठेवा. आता माणसं 100 रुपये देताना खालवर बघतात. पण त्या काळामध्ये एका शब्दामध्ये तिने मागचा पुढचा विचार केला नाही. म्हणजे महाराज तुम्हाला मी दान दिलं, ते इथंच राहत होतं. आणि ते महाराजांना तिने दान दिलं, त्या इथंच राहायच्या, महाराजांच्या सान्निध्यामध्ये राहायच्या. महाराजांचं देहावसान झालं, त्यानंतर होत्या, पण ते एकटेच होते. आणि त्यांचाही शेवटचा काळ आला आणि त्यांनी देह ठेवला. आता देह ठेवल्यानंतर सगळे भजनी मंडळ, वारकरी, भक्त सगळेजण आले. आता हिचा विधी कोणी करायचा, त्याचं कार्य कोणी करायचं, हिचं श्राद्ध कोणी घालायचं, सगळे विचार करायला लागले. तिने देह ठेवला होता, सगळे विचार करत होते. विचार करत असताना ते उठून बसल्यावर आणि सांगितलं माझ्या नावाने 5 गावं धान्य मागा आणि माझ्या नावाने आंबील करा, असं सांगितलं. आणि पुन्हा देह ठेव. म्हणजे एवढा अधिकार त्यांचा होता. आणि तेव्हापासून 5 गावं धान्य मागत होते. निंगनूर, करनूर, मत्तीवड, सुगाव आणि एवढी गावामध्ये 5 गावाला म्हणून सगळे भजनी मंडळ झोपाला इथं यायचं. सकाळी काकडा केला की काकडा केल्यानंतर दिंडी बाहेर काढायची. बरं, दिवस उगायला तुमच्या गावात यायची माणसं. 5 दिवस 5 गावं मागायची बरं का. सकाळी काकडा संपलं की साला बाहेर दिंडी पडायची. त्या गावात धान्य गोळा करायचं आणि सांगायचं अमक्या दिवशी आंबीला, त्या दिवशी या. प्रत्येक गावातून आंबील, भाकरी, भाजी येत होती. आणि एकतरी प्रतिनिधी निंबूरचा आला. मग तेवढ्याचे यायचे, करनूरचे यायचे. आता कोणी अलीकडे येत नाही, पण त्या काळामध्ये येत होते. आणि ते 5 दिवसाची धान्याची फेरी व्हायची. आणि 5व्या दिवशी सर्वांना ते सांगायचं प्रसाद घेऊन यायचं. प्रत्येकजण आंबील, भाजी, भाकरी. मग ते बाहेर फिरायला माणसं कमी पडली. महाराजांनी गावातच 5 दिवस फिरायचं ठरवलं. तर हे एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मेळविला. माणसं गोळा करावी लागतात. बाहेर फिरण्याकरता कोणी नाही म्हणून महाराजांनी गावातच माणसं फिरणारी होती. त्यातही माणसं फिरणारी होती, निष्ठावंती, थकली सगळी. आता फिरायला कोण नाही, महाराज एकटेच पडले. आम्ही त्यात आळशी. आणि योगायोगाने
कोरोनाला आणि कोरोनात फिरायचं नाही, आम्हाला बरं पडलं. काय त्या फडाची आज्ञा, कोरोनात बाहेर पडायचं नाही. मग महाराजांनी म्हटलं तर कोरोनामध्ये आपण फिरलोच नाही, तर इथून पुढे फिरायचं बंदच करूया आपण. म्हणून कोरोनापासून आम्ही फिरायचं बंद केलं आणि सगळ्यांना सांगितलं अमक्या दिवशी हा भाजी भाकरीचा नैवेद्य घेऊन या. परंपरा चालू आहे, फक्त फिरायचं बंद केलं बरं. आणि त्यांच्या नावाने हाच प्रसाद त्यांनी सांगितलं, माझ्या नावाने भाजी भाकरी आणि आंबीलच काही तयार करायचं नाही. हां, एवढं ते येतं, पोटभर खाऊन शिल्लक राहतं बरं का, शिल्लक राहतं, लक्षात ठेवा. आणि तो आजचा दिवस त्यांचा. आणि आजच्या दिवशी त्याने हा देव ठेवलेला आहे. एक सद्गुरूंच्या ठिकाणी जर आपल्या जीवनामध्ये जर निष्ठा असेल तर जीवनामध्ये काय घडू शकतं, काय घडू शकतं. जे ज्ञानोबरांनी स्वाभिमानाने जगाच्या समोर वर्णन केलं तेच आपल्याला या भक्त जीवबाईंच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उतरील ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उतरील गुरु कृपे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरु कृपे. हे ज्ञानोबांनी 750 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. आम्हाला जरी कोणी विचारलं असं कोणी तरलं का, आम्हाला इतरच माहित नाही, पण आमच्या गावात मात्र गुरुभक्त तरले. जिवंत उदाहरण. जे ज्ञानोबांनी जगाला सांगितलं गुरूंच्या कृपेने मी तरलो, तसं गुरूंच्या कृपेने भक्त जीवबाई सुद्धा तरल्या. एवढं गुरुभक्तीमध्ये सामर्थ्य लक्षात ठेव. एवढी निष्ठेनं गुरुभक्ती केली पाहिजे. त्या स्त्री होत्या, पण गुरुभक्ती त्यांनी फार निष्ठेनं केली. म्हणजे त्या गुरुभक्तीमध्ये असं सामर्थ्य आहे, स्त्रीचा सुद्धा उद्धार होतो. हां, तिला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. हाच परमार्थ आहे बरं का. हा, स्त्रियांनी जो परमार्थ करायचा तो हाच आहे. आज लोकांच्या डोक्यामध्ये वेळ आले, कीर्तन करणं म्हणजे परमार्थ. नसलेलं वादन निर्माण झाले समाजामध्ये, लक्षात ठेवा. हां, जनाबाई सुद्धा संत झाल्या, मुक्ताबाई झाल्या, लक्षात ठेवा. स्वतःचा उद्धार केला आणि जगाचा उद्धार केला, या अवस्थेला त्या प्राप्त झाल्या होत्या. म्हणजे गुरूंच्या भक्तीतून ही अवस्था जीवनामध्ये प्राप्त करता येते. आणि या पद्धतीने त्यांच्या जीवनाचा उद्धार झाला, कृत्य त्यांचं जीवन झालं बरं. तेव्हा आमचं तुमचं सर्व भाग्य आहे. आपण त्या सद्गुरू पूर्णानंद महाराजांचा तर हा उत्सव करतोच, पण योगायोगाने गुरुभक्ताचाही हा उत्सव करण्याची संधी आज आम्हाला तुम्हाला प्राप्त झाली. म्हणून आपल्याला जर फार काय करता नाही आलं तर काय करू नका, फक्त त्यांचं वर्णन करा. त्यांचं वर्णन करा बरं का. माणसाने सतत प्रपंचाचं वर्णन करू नये, सुनेचं वर्णन करू नये, लेकाचं वर्णन करू नये, नातवाचं वर्णन करू नये, जावयाचं वर्णन करू नये. काहीही त्याला फल नाही, त्याला काहीही फल नाही. पण संतांचं, गुरुभक्तांचं जर वर्णन केलं तर पाप निघून झालं, पाप. आता गुरुभक्तांचे नाव घेऊ, तेने वाचेशी प्रायचित्त देऊ. मौनी वर्णन करा. आपल्या वाणीला अभद्र बोलून जर काही दोष लागला असतील तर ज्ञानोबा म्हणतात तो दोष जावा असं वाटत असेल ना, गुरुभक्ताचं वर्णन करा. गुरुभक्ताचं वर्णन करा. त्या नव्या अध्यायामध्ये हा विचार आलेला आहे. नव्या अध्यायामध्ये आसुरी वृत्तीच्या लोकांचं वर्णन केलं आणि वर्णन करता 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 ज्ञानोबा म्हणजे बाद झाला. आता भक्ताचं वर्णन करूया म्हणजे वाणीचा शील जाईल. म्हणून त्यांचं पुन्हा पुन्हा वर्णन करावं. एवढं त्यांच्या परमार्थाच्या केलेल्या साधनेचं फल त्यांनी तर ते जीवनामध्ये मिळवलंच,
पण आपल्याही जीवनामध्ये ते प्राप्त करता येतं. तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, जाती संतांची यादवी, जाती संतांची यादवी, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, जाती संतांची यादवी, जाती संतांची तुका म्हणी पापे, जाती संतांची जपे, असा त्या संतांचा अधिकार आहे. आणि तोच अधिकार भक्त जीवबाईंचा होता. आणि त्यांचं पुण्यस्मरण आज, आणि त्या पुण्यस्मरणाचा योग अधिक काकड आरतीचा समारोप आपल्या संप्रदायाचा विधी. तो समारोप काल्याच्या कीर्तनाने करावा. आणि तो विधी अनुसरून आजची ही काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. तेव्हा आजचं बंधन आहे, फार ब्रह्मज्ञान सांगायचं नाही. आज फार ब्रह्मज्ञान सांगायचं नाही, त्यात ओघाने आलं तर चालेल. मग आज काय वर्णन करावं? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, केले गोकुळे, केले गोकुळे, चरित्र ते उच्चारावे, केले रे गोकुळे, केले रे गोकुळे, केले रे गोकुळे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. भगवंताच्या चरित्राचं उच्चारण करावं असं वर्णन आहे. उच्चारावे ते आचरणात आणायचं नाही का? आमच्या तुमच्या त्या शक्तीच्या बाहेरचं आहे, आमच्या तुमच्या शक्तीचं बाहेरचं आहे. किंबहुना जाण्याचा प्रयत्न केला तरी मतीच्याही पलीकडचं. तुकोबरे म्हणतात त्या ब्रह्मदेवाला 4 डोके, त्या ब्रह्मदेवाचं सुद्धा डोकं कमी पडलं देवाचं चरित्र जाणण्याकरता. त्याला वाटलं देव, आणि तो गवयाच्या घरात आलाय, दही दूध खातोय, असा कुठं देव असतो का? म्हणून काय केलं ब्रह्मदेवाने? सगळे गोपाळ आणि गायी चोरून नेल्या सत्यलोकाला चोरून नेल्या. परिणाम जसे गोपाळ होते, जशा गायी होत्या, तशा पुन्हा देवाने निर्माण केल्या. बरं, त्यांनी जग निर्माण केले, त्याला पुन्हा निर्माण करायला का अवघड आहे? ब्रह्मदेवाला वाटलं याची फजिती झाली. काय फजिती झाली म्हणून बघावं यावं, बघायला आला तर पुन्हा गायी गोपाळ. त्याला वाटलं मी येऊपर्यंत दुसऱ्या मार्गाने तर आल्या नाहीत ना खाली. पुन्हा गेला सत्यलोकात, बघतो तिथं आहे, पुन्हा आला तर इथं आहे बघतोय.
आश्चर्य वाटायला लागलं. इथंही आहेत, इथंही आहेत. त्याच्या लक्षात आलं हा सामान्य दिसत नाही. ब्रह्मादिका नकळे हो ते हे अकळ धरियली. त्या ब्रह्मादिक देवांना सुद्धा देवाचं चरित्र कळ नाही. आम्ही तुम्ही सुद्धा जर कळवून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कळणार नाही. महाराज म्हणतात त्या विचारात तुम्ही पडूच नका, फक्त उच्चाराचा प्रयत्न करा. दुसरा भाव सांगतो, याचं जीवन चित्र विचित्र आहे. चित्र विचित्र जीवनाला दुरुस्त करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या वर्णनामध्ये आहे त्याला म्हणावं चरित्र. मी काय म्हणलं लक्षात? ज्यांचं जीवन चित्र विचित्र आहे अशांच्याही जीवनाला दुरुस्त करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या वर्णनामध्ये आहे त्याला म्हणावं चरित्र. म्हणून चरित्र ते उच्चारावे. उच्चारण करणाऱ्याचं जीवन बदलतं, जीवनात परिवर्तन घडतं. लक्षात ठेवा, त्याला चरित्र म्हणावं. आणि असं त्या भगवंताचं चरित्र आहे आणि त्या चरित्राचं वर्णन करावं. म्हणून त्या भगवंताच्या चरित्राच्या वर्णनाचा विधी आहे. भगवंतानी त्या गोकुळामध्ये अवतार घेतला, देव प्रगट झाले आणि प्रगट होत असताना अतिशय मोहक असं रूप धारण केलं देवाने. आता देवच आहे, अतिशय सुंदर रूप धारण केलं. इतकं रूप सुंदर धारण केलं, इतकं रूप सुंदर देवाने धारण केलं. कोणी असेल त्या भगवंताच्या रूपाला पाहिल्यानंतर तो आकर्षितच होईल. पाहिलिया वेद लावी बैशे जीवी जडोनी. हो तुकोबराय म्हणतात, तुम्ही जर विटेवरचं रूप पाहिलं तर माणसं बनून जातात. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राय. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राय. ऐसाची तू राय. जो मी तुझ पाहे वेळोवेळा, जो मी तुझ पाहे वेळोवेळा. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राय. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राय. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राय. जो मी तुझ पाहे वेळा, जो मी तुझ पाहे वेळा. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे. जो मी तुझ पाहे पाहता श्रीमुख. सुखावले सुख डोळ्याची भूक. हे विटेवर असलेल्या भगवंताचं वर्णन केले. तुकोबाराय म्हणतात साक्षात गोकुळामध्ये देव चालतं बोलतं ते रूप होतं सगुण साकारवर. त्या गोकुळवाशांनी त्या भगवंताच्या रूपाला पाहिलं. ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्यांचं चित्त आकर्षित झालं. त्यांचं चित्त आकर्षित झालं नसतं, चित्त आकर्षित झालं नाही. त्या भगवंताला पाहिल्यानंतर त्या गोकुळवाशातली त्या गवळणी होत्या, गोपाळ होते,
त्यांच्या मनावरती एवढा परिणाम झाला, एवढा मनावरती परिणाम झाला, त्यांच्या चित्तामध्ये आता देवाशिवाय काही राहिलं नाही. पहिला नंदाचा नंदन, पहिला नंदाचा नंदन, पहिला नंदाचा नंदन, पहिला नंदाचा नंदन, वेदियाला मला पहिला पाहिला नंदाचा नंदन. पण पाहणारे जरी वरपंगाने सामान्य वाटत असले तरी ते सामान्य नव्हते. भाव संपन्न होते, नुसते भाव नाही, शुद्ध भाव संपन्न होते. ज्यांचा भाव शुद्ध आहे त्यांच्या मनावरती परमार्थाचा लवकर परिणाम होतो. ज्यांचं चित्त शुद्ध नाही, भाव शुद्ध नाही, त्यांच्यावरती काही परिणाम होत नाही. माळरानावरती किती पाऊस पडला तर काय परिणाम होतो का? ते जर काळ्या शेतात पाऊस पडला तर तसंच आहे परमार्थातून. जर आपला परमार्थामध्ये जर जात असताना काही बदल होत नसतं तर समजावं आपण माळरानावरचीच आहोत, त्याच योग्यतेचे भावहीन आहोत. शुद्ध भाव असला की परिणाम होतोच. तिथं काही करावं लागत नाही, लक्षात ठेवा, काही करावं लागत नाही. आणि अशा त्या भाव संपन्न, अधिकार संपन्न गोपाळ होते, गवळणी होत्या. आणि त्या भगवंताच्या रूपाला पाहिलं, त्यांना त्या भगवंताच्या स्वरूपाचं वेड लागलं. इतकं वेड लागलं, इतकं वेड लागलं, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्यांना कुणी आवडना, संसार आवडेना, आई वडील आवडेनात, नवरा आवडेना, पोरा आवडेनात, धन आवडेना. एक देवच, एक देवाविषयीच प्रीती निर्माण झाली. बैसला गोविंद जयाची याची, तया नावडती माय बाबे, तया नावडती माय बाबे, तया नावडती माय बाबे. जयाची याची, तया नावडती माय बाबे, तया बैसला गोविंद जयाची चित्ती, नावडे तयाशी, तया नावडती माय बाप, तया नावडती माय बाप. मायबाप. त्यांना कुणीच आवडत नाही का? त्यांच्या आवडीचा विषय एक परमात्मा. आणि अशा त्या गवळणी त्या भगवंताच्या स्वरूपाला पाहिल्यानंतर भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावल्या. आणि ज्या भक्ती सुखाला गवळणी त्या गोकुळामध्ये लाचावल्या, तुकोबारांनी विचारलं, महाराज त्या कोणत्या घरातल्या होत्या, कोण कोण होत्या, आम्हाला कळेल का? एवढ्या गवळणी त्या गोकुळामध्ये होत्या. महाराजांनी विचारलं, महाराज त्या गवळणी कोण होत्या? महाराज म्हणतात, कुठल्या जातीच्या होत्या मला हे माहिती नाही, पण कोणत्या अधिकाराच्या होत्या ते मला माहिती आहे. त्या अधिकाराचं वर्णन लौकिकातून तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात केलं. कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी,
सतंता अवघियाची जगनंद अवघियाची जगनंद कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी सतंता शब्दाची रचना केली आहे. काही लेकी वर्गातल्या होत्या, काही सुना वर्गातल्या होत्या आणि काही सासवा वर्गातल्या होत्या. गवळणीच होत्या, पण काही लेकी होत्या, काही सुना होत्या, काही सासू होत्या. असं का वर्णन केलं तुकोबराने? नाहीतर अशाच असतात ना बाया. कुणी लेकी असतात, कुणी सुना असतात, कुणी सासू असतात. त्याच्या पलीकडे काय वेगळं असतो? जे समाजामध्ये आहे ते तुकोबराने सांगितलं, काय काय वेगळं सांगितलं? जे समाजामध्ये आहे ते सांगितलं, पण सांगण्याच्या मागं फार मोठा भाव आहे तुकोबराने. त्याचं 3 रूपामध्ये वर्गीकरण केले. काही कर्माचं अनुष्ठान करणाऱ्या होत्या, काही उपासनेचं अनुष्ठान करणाऱ्या होत्या आणि काही ज्ञानाचं अनुष्ठान करणाऱ्या. कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी सतंता. उपासनेचं अनुष्ठान करणारी लेकी वर्गातली, कर्माचं अनुष्ठान करणारी सुना वर्गातल्या, ज्ञानाचं अनुष्ठान करणाऱ्या सासवा अशा होत्या बरं का. आताच्या लेकी सुना सासवा नव्हे. जे समाजामध्ये चित्र आहे वरपंगाने त्याचं वर्णन केले तुकोबाराने. काही कर्म प्रधान आहे, त्याच्या पुढे आणखी वर्णन केले. ज्या श्रुती होत्या श्रुती, काही श्रुती कर्म प्रधान आहेत, काही श्रुती उपासना प्रधान आहेत आणि काही श्रुती ज्ञान प्रधान आहेत. त्या श्रुती रूपामध्ये राहून भगवंताचं संग सुख भोगता येत नाही, म्हणून त्याच श्रुती गवळणीच्या रूपाने प्रगट झाली असं वर्णन केलं बरं. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपी नवे मत प्राप्ती. श्रुती रूपी नवे मत श्रुते मज रूपे मज नवे प्राप्ती. वेद गर्भीच्या वर्णन केले बरं. श्रुती होत्या त्या रूपामध्ये देवाची भक्ती करता येत नाही, संग सुख भोगता येत नाही, म्हणून त्या श्रुतीच गवळणीच्या रूपाने अवतीर्ण झाल्या. नुसत्या बाया नव्हे, साक्षात श्रुती गवळणीच्या रूपाने प्रगट झाल्या होत्या. म्हणून महाराजांना सांगायचं आहे, काही कर्म प्रधान होत्या, काही उपासना प्रधान होत्या आणि काही ज्ञान प्रधान होत्या, पण तिघीही भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावलेल्या होत्या. कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी सतंता. शास्त्र सांगायला गेले की लोकांना कळणार नाही, म्हणून तुकोबारांनी हे लौकिक जीवनातले शब्द घेऊन त्याचं वर्णन केलंय. आता लेक कोणाला म्हणतात, सून कोणाला म्हणतात आणि सासू कोणाला म्हणतात? जी पूर्ण परतंत्र आहे तिला सून म्हणतात. पूर्ण परतंत्र आहे तिला सून म्हणतात. काही अंशाने स्वतंत्र आहे आणि काही अंशाने परतंत्र आहे तिला लेक म्हणतात. आणि जी पूर्ण स्वतंत्र आहे तिला सासू म्हणतात असं वर्णन केलं. सुनाचं जीवन म्हणजे पूर्ण परतंत्र, सासूच्या आज्ञेशिवाय काहीही करायचं नाही. सुनेला पूर्ण पारतंत्र्यामध्ये राहावं लागतं. लक्षात ठेवा, नाती अलीकडच्या बायांना सासवा नको, सासवा नकोत. काहींच्या डोक्यात तर असं आहे, लग्नच नको, लग्नच नको.
परवा एक पुण्यामध्ये शिकणारी मुलगी आहे, ती कोल्हापूरचीच आहे, तिला माळ घालायची आणि तिने नंबर शोधून काढला, मला फोन केला, म्हणजे मला महाराज म्हणजे तुमचा नंबर कोणी देणार, मला माळ घालायची आहे. आली ती, म्हणलं लग्न मला करायचं नाही, म्हणजे स्वतंत्र मी राहतो. मी तिला सांगितलं अवघड आहे की तिच्याकरता अर्धा तास प्रवचन करून स्त्रीला जगणं किती अवघड आहे सांगितलं. बरं काय नाही म्हणले, महाराज मी त्या पांडुरंगाकडे प्रार्थना करेन, तुम्ही जसं मला सांगितलं तसं मी जगण्याचा प्रयत्न करीन. म्हणजे 99%, 1% काय घडलं तर त्या पांडुरंगाला मी धावा करीन पांडुरंगाचा. बरं पण मला स्वतंत्र जगायचं आहे, मला हेच करायचं आहे. पण सांगितलं पहिल्यांदा स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. मी नोकरी करते, हां कुणाकडे हात पसरायचा नाही, त्या पद्धतीनेच होते. काही ना सासू सासरा नकोच, काही ना स्वतंत्र पाहिजे. बरं हां पारतंत्र्यामध्ये जगणं नको आहे, लक्षात ठेवा. मग सुनचं जीवन पारतंत्र्यामध्ये आहे. हा प्रत्येक कर्म करत असताना सासूच्या आज्ञेनंच करावं लागतं, प्रत्येक कर्म. बरं का घरात हो, घरात जर भाजी करायची असेल तर सासूला विचारावं लागतं, आज कोणती भाजी करायची, आज कोणती आमटी करायची, किती तांदूळ घालायचे, किती भाकरी बनवायच्या, सासूला विचारल्याशिवाय करता येत नाही. प्रत्येक गोष्टीचं पारतंत्र्य आहे, लक्षात ठेवा. हां साडी नेसताना समारंभाला जाताना सासूला विचारायचं कोणती नेसू, प्रत्येक गोष्ट. बरं नवे गुरुवारी साखरे महाराज सांगायचे, अहो कोणी शेजारीन जर मागायला आली आणि सासू घरात नसेल तर त्या सुनेला देण्याचा अधिकार नाही. ती म्हणायची सासूबाई बाहेर गेल्यात, आल्यानंतर त्यांना विचारते मग देते, देण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही. किंबहुना खाण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही. मग कधी कधी त्यांना वाटायचं चोरून खावं, चोरून खावं. एवढं पारतंत्र्य. बरं एवढं पारतंत्र्यामध्ये राहावं लागतं, आणि एवढं पारतंत्र्यामध्ये राहावं लागतं. असा जो वर्ग आहे तिला सुना म्हणतात. बरं लेक वर्ग आहे, तिला काही अंशाने स्वातंत्र्य आहे, काही अंशाने पारतंत्र्य आहे. आईला विचारल्याशिवाय लेकीने बाहेर जायचं नाही, पण आईने नाही म्हटलं तरी जुगारून जायचं. पहिल्यांदा विचारायचं का पारतंत्र्य आहे, आणि नाही म्हटलं तरी जाण्याचं स्वातंत्र्य आहे. काही अंशाने स्वातंत्र्य आणि काही अंशाने पारतंत्र्य आहे. बरं हां ती पहिल्यांदा विचारते आईला, नकार दिला तरी पुन्हा हट्ट करून ती पुन्हा जाते. म्हणून अशा वर्गातल्या काही अंशाने पारतंत्र्य स्वातंत्र्य तिला लेक म्हणतात. आणि सासू पूर्ण स्वतंत्र, पूर्ण स्वतंत्र, तिच्यावरती कुणाचंही बंधन नाही. म्हणून तिला काय म्हणतात, मालकी. 10 एकरचा मालक जिच्या मुठीत आहे तिला म्हणतात मालकीन. सप्ताला वर्गणी विचारायला गेला तर ते म्हणतोय मालकीनला विचारताना मग देतो, तिला मालकीन म्हणावं. हा याच्या सहीशिवाय बँकेतले पैसे काढता येत नाहीत, पण बायकोला विचारल्याशिवाय काहीही करता येत नाही. सही सुद्धा करायची नाही तिला विचारल्याशिवाय. तिला म्हणावं मालकीन, तिला म्हणावं सासू. सगळ्यांची वरती तिचा अंकुश. बरं हा तिच्यावरती कुणाचा नाही, ती पूर्ण स्वतंत्र. असं जे जीवन सांगितलं तिला सासू म्हणतात. हे जीवन आहे. आता कालाच्या ओघामध्ये हळूहळू ते नाहीस होत चाललेलं आहे. का कलियुगाचा महिमा, कलियुगामध्ये काय महिमा आहे. ब्रह्मनीन श्री गुरु साखरे महाराज सांगायचे कलियुगाचा महिमा आहे. हा सुना झाल्या सासवा, सुना झाल्या सासवा. आता सासूला सुनेच्या आज्ञेशिवाय बाहेर जाताच येत नाही. कलियुग आहे. कालाय तस्मै नमः. मग एक काळ असा होता आणि त्या द्वापार युगातलं हे वर्णन केले. अशा त्या वर्गातल्या होत्या. पण तुकोबारांना सांगायचं आहे, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी सतंता.
कर्मवर्गातली ती गवण होती, पण तिच्याही चित्तामध्ये भगवंताविषयी प्रेम होतं बरं. उपासना वर्गातली होती, तिच्या चित्तात तर प्रेम आहेच, पण जी ज्ञानी होती तिच्याही चित्तामध्ये देवाविषयी प्रेम आहे. हा, तिघी भगवंताच्या भक्ती सुखाला लाथवलेल्या होत्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी सतंता. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम होतं बरं. इतकं प्रेम होतं, इतकं प्रेम होतं, महाराजांनी वर्णन केले. मी सपानियाचे करीती घरी. तो परमात्मा गायी राखण्याकरता वनामध्ये गेला, आणि वनामध्ये गेल्यानंतर एका गवळणीला आठवण झाली, भगवंताला पाह राहावेना. चित्तामध्ये तळमळ निर्माण झाली. काय करावं, काय करावं, काय करावं. भगवंताच्या दर्शनाला तरी गेलं पाहिजे, पण सासूला विचारल्याशिवाय जाता येत नाही. काय कारण करावं, काय करावं. मग त्या गवळणीने काय केलं, घरामध्ये पाण्याचे जे हांडे भरले होते ते रिकामी केले. काय केले, भरलेले सांडून दिले. लक्षात ठेवा. आणि सासूबाईकडे गेली, म्हणजे सासूबाई घरातलं पाणी संपले, मग विचारताय जा ना म्हणे. एवढंच कारण पाहिजे. हा, मी सपानी याचे, पाण्याचं निमित्त केलं. हा, भरलेल्या रिकाम्या केल्या. आम्ही रिकाम्या असल्या तरी भरलेल्या म्हणून सांगतोय, भरायला जीवावर येतंय ना. पण त्या भरलेल्या रिकाम्या करत होत्या, आणि विचारल्यानंतर ती सासूबाई म्हणले विचारतं का जा, म्हणून ते निमित्त करायचं, पाणी आणायचं निमित्त करायचं, आणि त्या भगवंताच्या दर्शनाला जात होत्या. म्हणजे एवढं प्रेम, एवढी भक्ती त्या भगवंताविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये होती. अगदी तुकोबारांनी वर्णन केले. लाचावले मन लागली गोरी, लाचावले मन लागली गोरी, ते जीवे न सोडी ऐसे झाले, ऐसे झाले. ते जीवे न सोडी ऐसे झाले, ते जीवे न सोडी ऐसे झाले. आता वृत्ती पुढे ऐसाची तुराहे, आता वृत्ती पुढे ऐसाची तुराहे. लागली से गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले, ते जीवे न गोडी ऐसे झाले, ते जीवे न सोडी ऐसे झाले. लाचावले मन लागली शे गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. पुन्हा कोणाची अवस्था, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी सतंता. त्या भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावलेल्या होत्या, पण त्या काळातही गोकुळामध्ये काही बघे लोक होते. त्यांनी दुकान मांडलं चौकात. काय दुकान मांडलं, आजही ती अवस्था आहे. हा, वाईट वागणाऱ्याची कोणीही नावं ठेवत नाही, पण चांगलं वागणाऱ्याला नावं ठेवतात. हा समाजाचा स्वभाव आहे.
त्याला आपण काय करू शकत नाही. किती चांगलं वागा, सदाचार संपन्न वागा, माणसं नावं ठेवतात. काही माणसं एवढी दुर्जन आहेत, एवढी दुर्जन आहेत, कुणी त्यांना नावं ठेवत नाही. हीच अवस्था त्या गोकुळात निर्माण झाली, गोकुळामध्ये निर्माण झाली. म्हणून गुरुवरे साखरे महाराज सांगायचे, त्या काळात जसे दुर्जन होते तसे आजही समजावती परंपरा चालवण्याकरताच ते आले. परंपरा चालवण्याकरताच आले. आता त्या लोकांनी दुकान मांडलं, आणि दुकान मांडलं, आणि काय दुकान मांडलं, जे या भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावलेल्या ज्या लेकी होत्या, सुना होत्या, ज्या सासवा होत्या, त्यानं नावं ठेवायला सुरुवात केली. नावं ठेवायला सुरुवात केली. महाराज म्हणतात नुसतं नाही, त्या गोकुळातले बरेच लोक एकत्र आले आणि त्यांनी सुरुवात केली. काय सुरुवात केली? महाराज म्हणतात जगच त्यांची निंदा करायला लागलं. अवघी असे जगनिंदा, अवघी असे जगनिंदा, अवघी अशी जगनिंदा, अवघी अशी जगनिंदा, झाली दिंद सारखी, झाली दिंद सारखी, अवघी अशी जगनिंदा, अवघी अशी जगनिंदा, सारखी दिंद सारखी, अवघी अशी जगनिंद, झाली धिंद सारखी. गाव गाव निंदा करायला लागलो. जग शब्द वापरलाय. कारण का? अहो भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावलेले आहेत. त्या सुना वर्गातल्या होत्या, लेकी वर्गातल्या होत्या. काही प्रपंचाची मर्यादा पाळली पाहिजे, आणि प्रपंचाची मर्यादा न पाळता या भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावल्या म्हणून लोक त्यांची निंदा करायला. शास्त्रामध्ये वर्णन केले, जे निंदनीय आहे त्याची निंदा करा, जे वंदनीय आहे त्याची निंदा करू नये, नाहीतर पाप आपल्या वाट्याला येतं. पाप आपल्या वाट्याला येतं. माणसं जे वंदनीय आहे त्याची निंदा करतात, जे निंदनीय आहे त्याची निंदा करत नाही. पण शास्त्राने त्याच्यामध्ये बारकावा सांगितला. निंदा जर लोक करत असतील तर ज्यांची करतात त्यांनी निवांत राहावं. का? जे लोक ज्याची निंदा करतात त्याच्या जीवनातलं पाप कमी होतं, आणि जे करतात त्यांच्या जीवनातलं वाढतं. निंदकाचे घर असावे शेजारी, गावात गल्लीत शेजारी एक तरी निंदक असावा, म्हणजे आपल्या जीवनातलं पाप आपाप कपडे साबणा वाचून पाण्या वाचून धुवून जातात. बरं, परटाकडे जायची गरजच नाही. असावा निंदक. आपल्या जीवनातलं पाप निघून जातं, लक्षात ठेवा. पण त्या गवनीना धीर निघेना. आम्ही भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावलो. आम्ही काय जीवनामध्ये वाईट कर्म करण्याकरता प्रवृत्त झालो नाहीये, पण लोक आमची निंदा करतायत.
त्या गवळणींना वाटायला लागलं आम्ही भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावलो, भगवंताच्या दर्शनाला चाललो, हे लोकांना बघवेना, लोकांना बघवेना. काय करावं? एक दुसरा प्रकार असा निर्माण झाला. तुकोबाराय म्हणतात लोक तर त्यांची निंदा करत होतेच, कारण ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज सांगायचे निंदा करणारे लोक बहुतांश बहिर्मुख वृत्तीचे असतात. अंतर्मुख वृत्तीचा मनुष्य कधीही कोणाची निंदा करत नाही का? व त्याची वृत्ती रिकामीच नाही तर ती कोणाची उद्योग करत बसेल हो. ज्याच्या वृत्तीला काही काम नाही ते उकरून काढतात. ज्याची वृत्ती भगवंताच्या चिंतनामध्ये रमलेली आहे, स्वतःच्याच जीवनाचं भान नाही, दुसऱ्याचं कशाला उकरून काढतात. बहिर्मुख वृत्तीचे लोक दुसऱ्याची निंदा करतात, अंतर्मुख वृत्तीचे लोक दुसऱ्याची निंदा करत नाही. पण त्या अंतर्मुख वृत्तीच्या गवळणी होत्या, लोक निंदा करत होते, त्या भक्ती सुखाला लाचावलेल्या होत्या. त्यांना वाटत होतं देवात आणि आपल्यात अंतर पडू नये, देवात आणि आपल्यात अंतर पडू नये. आणि देवात आणि आपल्यात जर अंतर पडलं तर समजावं पापाला सुरुवात झाली, देव अंतरे ते पाप, देव अंतरे ते पाप. आपल्यात आणि देवात, आपल्यात आणि सेवेत, आपल्यात आणि भजनात जर अंतर पडायला लागलं तर समजावं पाप वाढायला लागले आपल्याला. इदन्न ममती श्री तुकाराम महाराज बोवाचे. त्या गवळणींना वाचायला लागलं आमच्यात अंतर पडलं तर काय होईल, काय करावं. त्यांनी काय भगवंताची भक्ती सोडली नाही बरं का, पण विचार करायला लागल्या आम्ही भगवंताच्या भक्ती सुखामध्ये रत झालेला आहोत, तरी लोक आमची निंदा करतायत. पण तुकोबाराय म्हणतात ही बाहेरची गोष्ट आहे, आतली गोष्ट अशी अवस्था होती. ज्या घरामध्ये ह्या गवळणी राहत होत्या त्या घरामध्ये जी सून आहे, जी लेक आहे आणि जी सासू आहे, त्या तिघीच्या अंतकरणामध्ये देवाविषयी प्रेम होतं. पण तुकोबाराय म्हणतात गंमत कशी बघा बरं का. सासू देवाच्या दर्शनाला जाते हे सुनाला माहिती नव्हतं, सून देवाच्या दर्शनाला जाते हे सासूला माहिती नव्हतं, आणि लेक भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावलेले हे आईला माहिती नव्हतं. आणि आपली बायको भगवंताच्या भक्तीमध्ये रत झाली, नवऱ्याला माहिती नव्हतं. काय अवस्था असेल. आमचा गावावर बोबाट असतोय, आमचा गावावर बोबाट असतोय, घरातल्या घरात कळत नव्हतं, लक्षात ठेवा. म्हणून त्या अशा भक्ती करत होत्या, अशा भक्ती करत होत्या. महाराज म्हणतात मुलगी आपली भक्तीमध्ये रत आहे, मायबापाला माहिती नव्हतं. आपली पत्नी भक्तीमध्ये रत आहे, नवऱ्याला माहिती नव्हतं. महाराज म्हणतात त्या अशा भक्ती करत होत्या. कशा करत होत्या ते महाराज तिसऱ्या चरणात सांगतात. अवघ्या अवघ्या चोरा, अवघ्या अवघ्या चोरा, अवघ्या अवघ्या विनावरा माय बापा, विनावरा माय बापा, अवघियासी जगनिंद, अवघियासी जगनिंद, अवघियासी जगनिंद, अवघियासी जगनिंद. अवघ्या अवघ्या चोरा,
विनावरा माय बापा. आपली लेक भगवंताच्या भक्तीमध्ये रत झालेली आहे, मायबापाला माहिती नव्हतं. आणि आपली पत्नी भगवंताच्या भक्तीमध्ये रत झालेली आहे, वरा म्हणजे नवऱ्याला माहिती नव्हतं. एवढ्या त्या अंतर्मुख वृत्तीने परमार्थ करत होत्या, एवढ्या अंतर्मुख वृत्तीने त्या परमार्थाची साधना करत होत्या. एवढं प्रेम त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी. हा एकमेकाला केलेलं कळत नव्हतं. काही गोष्टी कळू द्यायच्या नसतात. चांगल्या गोष्टीवर, चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी माणसाने प्रगट कराव्यात. लक्षात ठेवा, प्रगट कराव्यात. वाईट गोष्टी कधी झाकून ठेवू नयेत आणि चांगल्या गोष्टी कधी उघड करू नयेत. आमचं याच्या नेमकं उलट आहे. आम्ही चांगलं उघड करतो आणि वाईट झाकून ठेवतो. त्या गवळणी भगवंताच्या भक्ती सुखाला लातावलेल्या होत्या, कोणालाच माहिती नव्हतं. पण तिघींच्याही चित्तामध्ये भगवंताशी प्रेम होतं. इतकं प्रेम होतं, इतकं प्रेम होतं. लक्षात ठेवा, त्या प्रेमाचा परिणाम मी थोडासा चरित्र सांगेन. पण त्या सामान्य नव्हत्या, हो, सामान्य नव्हत्या. अशा व्यवहाराच्या दृष्टीने आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताशी जे प्रेम आहे त्यांनी व्यवहार सांभाळावर. लिखीने सांभाळा, सुनेने सांभाळा आणि सासूने सांभाळा. पण त्या गवळणी विचार करू लागल्या, एवढ्या आम्ही त्या भक्तीमध्ये रत झालेला आहोत, आता आम्ही भगवंताशिवाय जगू शकत नाही, जगू शकत नाही. त्यांनी काय प्रपंच सोडलेला नव्हता बरं का. त्या प्रपंचामध्येच राहत होत्या, पण प्रपंचामध्येच राहत होत्या, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी जे प्रेम होतं, आता त्या प्रेमाचा परिणाम त्या देवापासून दूर जाऊ शकत नव्हत्या. त्यांना वाटायला लागलं, आता अशा अवस्थेमध्ये आपण काय करावं, कुणाला विचारावं. त्या सर्व गवळणी तुकोबारांच्याकडे आल्या. म्हणजे महाराज, आम्ही त्या भगवंताची भक्ती करतो, हे काय चुकीचं आहे का? अरे म्हणजे चुकीचं नाही, चांगलंच आहे. मग आम्ही त्या भगवंताच्या भक्तीमध्ये रत झालो, लोक आमची निंदा करतात, आम्हाला नावं ठेवतात. महाराज, आम्ही काय करावं सांगा, नेमकं काय करावं? आम्ही त्या भगवंताची भक्ती करावी, काय सोडून द्यावं? महाराज म्हणतात, उद्या तुमच्या जीवावरती जरी बेतलं तरी सोडू नका.
झाली धिंद तारकी अवघी आसी जगनिंद अवघी आसी जगनिंद. तुका मनी करा सेवा आले जीवावरी तरी अवघी अशी जगनिंद झाली धिंद सारखी. तुकोबारांनी त्या गवळणींना धीर दिला, धीर निर्णय दिला. हे बघा, निंदा करता त्यात नवल नाही म्हटले. उद्या हे लोक आपल्याला प्राणावरती बेतेल एवढ्यापर्यंत येतील बरं का. प्राणावरती बेतेल एवढ्यापर्यंत येतील, तरीही तुम्ही माघारी सरू नका. करा, कारण तुम्ही जीवावरती उदार व्हावं लागेल. आता यांच्याकडे लक्ष द्यायच नाही. यांच्या प्रतिबंधाने, यांच्या निंदेने आपल्या जीवनातला परमार्थ किमी होणार नाही. लक्षात ठेवा. आपलं धैर्य आपण जीवनामध्ये कधी सोडायचं नाही बरं का, कधीही सोडायचं नाही. लक्षात ठेवा, परमार्थ करणाऱ्याने तरी कधीही सोडायचं नाही. मग तुकोबांनी निर्णय दिला, करा सेवा. जरी जीवावरती भेटलं तरी, प्राण जाण्याची जरी वेळ आली तरी तुम्ही माघारी सरू नका. तुका म्हणे व्हावे देहाशी उदार, तुका म्हणे व्हावे देहाशी उदार, रकुमादेवी वर जोडावया, जोडावया, देवीवर जोडावया. भावे देहाशी उदार रकुमा देवीवर जोडावया. त्याला जर जोडायचं आहे ना, त्याला जर आपलंसं करायचं आहे ना, ह्या लोकांकडे लक्ष देऊ नका, याचा तुम्ही विचार करू नका. तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी अवघी अशी जगनिंद झाली धिंद सारखी. एका सुभाषितकारांनी वर्णन केले, सुभाषितकारांनी वर्णन केले. भर बाजारपेठेतून हत्ती निघाला आणि हत्ती निघाल्यानंतर जेवढ्या गल्ल्या होत्या त्या सर्व गल्लीतली कुत्री एकत्र आली आणि भुंकायला सुरुवात केली. सर्व गल्लीतली कुत्री एकत्र आली आणि त्या हत्तीला भुंकायला लागल्या. आता एवढा मोठा बलवान हत्ती, सगळ्या गल्लीतली कुत्री भुंकत होती, पण तो हत्ती मात्र आपल्या डौलातच चालतो. त्या हत्तीवरती कुत्र्यांचा परिणाम काही होत नाही, उलट भुंकतात भुंकतात, जशी आली तशीच माघारी फिरतात. तेव्हा महाराज सांगतात, जरी जग हे निंदा करत असलं ना, त्यांच्या निंदेला तुम्ही बळी पडू नका. त्या निंदेचा परिणाम आपल्या जीवनामध्ये काही होणार नाही. आपली भक्तीची जी निष्ठा आहे ती तुम्ही जीवनामध्ये सोडू नका. म्हणून करा सेवा आले जीवावरी तरी अवघी अशी जगनिंद झाली धिंद सारखी. विठोबा हे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिताये. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही करा. त्या भगवंताच्या चरित्राचं काही अंशाने वर्णन केलं पाहिजे. देव गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. प्रकट झाल्यापासून देवाने लीला करायला आरंभ केला. प्रकट झाल्यापासून किंबहुना देवकीच्या गर्भामध्ये देवाने प्रवेश केला, तिथूनच देवाने लीला करायला सुरुवात केली. देव प्रगट झाले, रांगायला लागले, रांगता रांगता चालायला लागले. आल्याचे कीर्तनातले देव लवकर चालतात पण रांगण्याचा एक काल आहे आणि चालण्याचा एक काळ आहे.
रंगत असताना भगवंतानी चरित्र केलं. पण देव चालायला लागल्यानंतर देवाला काही लीला करायच्या होत्या, काहींना सुख द्यायचं होतं. म्हणजे गोपाळ होते, ज्या गवळणी होत्या, त्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी शुद्ध भाव, शुद्ध प्रेम होतं. देवाने विचार केला त्यांच्या घरामध्ये जावं, त्यांच्या घरामध्ये जावं, त्यांच्या घरातलं खावं. देवसुद्धा कोणातल्या ते घरातलं खात नव्हता. दुर्योधनाच्या घरातलं देवाने खाल्लं नाही. दुर्योधनाच्या घरातलं खाणारे कोण? पुढारी. दुर्योधनाच्या घरातले खाणारे पुढारी. देव भक्ताच्या घरचं खातो. त्याच्या घरात काय असो अगर नसतो, जे असल ते देवाला प्रिय आहे. बरं, जे असेल ते देवाला प्रिय आहे. म्हणून देव अनेकांच्या घरामध्ये चालले. देव एक दिवशी निघाले आणि एका गवळणीच्या घरी जावं असं मनामध्ये देवाच्या आलं. पण देवाचा स्वभावच बनला काहीतरी खोड्या केल्याशिवाय जायचं नाही, खायचं नाही. ज्या घरामध्ये देव निघाले दारामध्येच गाय बांधलेली होती, बाजूला वासरू होतं आणि त्या घरातली गवळण घुसत होती. आता घुसत होती, थोडीशी वयस्कर गवळण होती. देवाने विचार केला हिच्या घरामध्ये जावं, जे खाण्याकरता जावं तो नेमका डेरा घेऊन बसला. तो डेराच नेमका घेऊन बसला. आता तिच्या समोर जाऊन खायचं कसं? देवाने युक्ती केली. जी दारामध्ये गाय बांधलेली होती, वासरू बांधलेलं होतं, ते वासरू सोडलं आणि वासरू सुटल्याबरोबर ते गायीच्या कासाला लागलं आणि दारात आजी 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 म्हणजे वासरू सुटलंय. आजी आजी वासरू सुटले म्हटल्याबरोबर तिने जे ढवळत होती ती सोडून दिली आणि त्या वासराच्या मागं लागली. बरं का, ती सुटलं. देवाने विचार केला आता डेरा आणि आपण, आता आजीला काय वासरू लवकर सापडणार नाही. वासरू सापडणार नाही. सांगितलं होतं वासराला माझं पोट भरत नाही तोपर्यंत आजीच्या हाताला लागायचं नाही. देवाने घरात प्रवेश केला. डेरा असं काय 1-2 लिटर दूध होतं, 10-20 लिटर दूध, त्या मानाचं दही हे लावलेलं. आता ती घुसळत होती. देवाने घुसळायला सुरुवात केली. बरं का, आणि घुसळता एका हाताने घुसळावं आणि एका हाताने आलेलं वरच्यावर लोणी खावं. एका हाताने घुसळावं, एका हाताने लोणी खावं. बराच काळ गेला. त्या गवळणीला ते वासरू काय हाताला लागेल म्हणून ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, सोडलेलं वेगळं आणि सुटलेलं वेगळं. सोडलेलं वेगळं आणि सुटलेलं वेगळं. त्याला सोडलेलं होतं ते मनाने सुटलं असतं तर लवकर आलं असतं हो, पण त्याला सोडलेलं होतं ना. आणि ते सोडलेलं असल्यामुळे ते लवकर त्या गवळणीच्या हातेला लागेना. त्या गवळणीने एवढा प्रयत्न केला आणि शेवटी कसं बसं ते हाताला लागलं. आली त्या गवळणीने वासराला बांधलं. आत घरात येऊन बघते तर हा बाबा एक हाताने ढवळतोय, म्हणजे 2 हाताने ढवळतोय आणि 2 हाताने खातोय. हा चतुर्भुज रूपामध्ये पाहिलं. म्हणजे देव अनेकांच्या घरामध्ये जात होता, अनेकांच्या घरातलं खात होता, पण कोणाच्या? ज्यांच्या चित्ताचा विषय देव झालाय त्यांच्या. म्हणून देवाने असं रोज लीला करायला सुरुवात केली. महाराजांनी वर्णन केले, नाथ महाराजांनी का नामदेव महाराजांनी वर्णन केले. काय देवाच्या मनात आलं काय माहित.
आणि एका घरात देव गेले, जाताना मुंगूस घेऊन गेले. जाताना मुंगूस घेऊन गेले. आता तो गवळी आणि गवळणी झोपले होत्या. देवाने हळूच दोघांच्या मध्ये मुंगूस सोडले. हे देवानीच करावं बरं का, देवानीच करावं, देवानीच करावं. ते मुंगूस शिरलं. आता ते मुंगूस माणसात गेल्यावर गप बसेल. ते चावा लागले. बघतात बघतात ते घाबरले. मुंगूस 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 पाहता पाहता संतांनी वर्णन केले. त्या मुंगसाला पाहिल्यानंतर घाबरल्यानंतर त्या गवळणीच्या निर्या सुटल्या, असं वर्णन केले बरं का. आम्ही असताने दुसरी, आम्ही असताने दुसरी, आम्ही असताने दुसरी, आम्ही असताने दुसरी, रात्र झाली 2 प्रहरी, रात्र झाली 2 प्रहरी, मुंगस घेऊन या फुले करी, मुंगस घेऊन या फुले करी, या माझी बोस करी, ते माझी बोस करी, बोस करी. काय सांगू सगळे बाई, 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 काय सांगू सगळे बाई. गवळण सांगायला लागल्या, हा आमच्या घरात आला, मुंगूस सोडलं. रात्र झाली 2 प्रहर, म्हणजे रात्री 12 वाजता. ही काय घरात जायची वेळ आहे हो. आता तो स्वतंत्र देव ना, त्याच्या मनात आल्यानंतर तो काही करेल सांगता येत नाही. मुंगूस सोडलं, ते बोच करायला लागलं बरं का. हां, आणि फजिती अशी झाली म्हणून देवाने अशा अनेक लीला केल्यावर, अनेक खोड्या केल्या. त्या गवळणीने विचार केला, हा आमच्या घरात येतो, दही दूध खातो, खोड्या करतो, पण आमच्या हाताला लागत नाही, आमचं ऐकत नाही. म्हणून गवळणीने ठरवलं, यशोदे, हां तुझ्या मुलाला काहीतरी समज घाल, समज दे. फार तुझा मुलगा खोड्या करायला लागला, इतका खोड्या करायला लागला, इतका खोड्या करायला लागला. हां, ती गवळण बोलली शेवटी, बघ तुझा काना तुझं तुला गोड वाटे. हा, तुझा काना तुला गोड वाटत असेल, पण तिला आवर बर. आवरी आवरी आपुला काना, नाशियल्या मुझा सुना. अजून कशी लागल रे तुझ्या मना, बोला तुझं तुला गोड वाटे काना रे, आवरी आवरी आपुला काना, नाशियल्या मुझा जुना. आवरी आपुला काना, नाशियल्या मुझा जुना. आवरी आपुला काना, नाशियल्या मुझा जुना. त्या गवळणी यशोदे मात्याला सांगायला, आवरी आवरी आपुला काना, आमच्या सुनाना शियल्या. हे बघ तुझ्या मुलाने काय उद्योग केलाय, आवर घाल त्याला, आवर घाल. आता त्या यशोदे मातेला जरी त्यांच्या घरामध्ये देव नांदत होता, तरी देव कळला नव्हता. त्यांनी पुण्य केलं होतं, त्यांची इच्छा होती आमच्या घरामध्ये देव रांगावा, आमच्या मांडीवरती बसावा, आमच्याच खावा. पण काय खोड्या करतोय त्यांना ते कळत नव्हतं बरं का. एवढ्या त्या गवळणीने यशोदे मातेच्या कानावरती तक्रारी नोंदल्या, पण यशोदे मातेने ऐकावं आणि सोडून द्यावं. गवळणीने विचार केला, आता
एकटीने सांगून ज्यावेळी काम होत नाही त्यावेळी मोर्चाच काढावा लागतो. त्यावेळी मोर्चाच काढावा लागतो. मग सर्व गण एकत्र आल्या आणि यशोदे मातेकडे गेल्या आणि सांगितलं, हे बघ यशोदे, आम्ही निर्णय करण्याकरता तुझ्याकडे आलो. ऐकून घे आमचं म्हणणं काय. एक गाव दोन तुकडे. तुझा मुलगा तुला हवा असं वाटत असेल तर मुलाला ठेवून घे, आम्ही गाव सोडून जातो. तुझा मुलगा आणि तू. आणि आम्ही तुला हवा असं वाटत असेल तर मुलाला गावाच्या बाहेर सोडावं लागेल, मुलाचा त्याग करावा लागेल. यशोदे मातेने ऐकून घेतलं. तिने विचार केला, आपल्या मुलामुळं जर गावाला जर त्रास होत असेल तर शास्त्र सांगतं मुलाचा त्याग करावा, गावाचा त्याग करू नये. मुलाचा त्याग करावा. यशोदे मातेला हे शास्त्र माहिती होतं. यशोदे मातेने सांगितलं, हरकत नाही म्हणले, मी माझ्या मुलालाच आता गावाच्या बाहेर पाठवते. सांगितलं, कृष्णा आता उद्यापासून गावात राहायचं नाही, आता गाई राखायला जायचं. आणि त्याप्रमाणे देव आता वनामध्ये निघाले. गाई गोपाळ यमुनेच्या तटी येते, पाणी मिळवणी जग जेते, चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी, चला चला म्हणती पाहू दृष्टी हो. देव गाई राखण्याकरता निघाले. वनामध्ये गाई राखण्याकरता सोडलेले आहेत. सर्व गोपांना एकत्र करून देवाने खेळ मांडला. अनेक प्रकारचा खेळ देवाने खेळा. खेळ खेळता 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 12:30 वाजले. काय वाजले? 12:30 वाजले. 12 म्हणजे जरी झाला संन्याशी तरी माध्यानाशी तोंडवाशी. काय? जरी संन्याशी झाला तरी माध्यानाला भूक लागते. माध्यान म्हणजे 12. आता 12:30 झाले तो. आणि ते तर गोपाळ होते. गाई राखून खेळ खेळून, गाई राखून खेळ खेळून भूक लागली. खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. देवा आमचं लक्ष आता खेळात लागे ना, आम्हाला भूक लागलेली आहे. देवानी खेळ थांबवला. सांगितलं आपापल्या शिदोऱ्या आणा. आणि सर्वांच्या शिदोऱ्या देवाने एकत्र केल्या. कशा होत्या? प्रत्येकाने दही भात भाकरी लोणचं, अनेक प्रकारचं लोणचं, असं ते सर्व एकत्र केलं. कसं एकत्र केलं? आज जसं आपल्या इथं केलं एकत्र तसं. बरं सर्वांच्या भाज्या घरातल्या एकत्रच करायच्या. आजच्या सारखा प्रसाद कुठं नाही. बरं तुम्ही किती मोठ्या धाब्याला जरी गेला, म्हणत तेवढे पैसे दिला तरी मिक्स भाजी ती वेगळीच, खाणाऱ्याला माहिती. बरं काय म्हणतात मिक्स भाजीला? मिक्सच कुरुमा. ही एकत्र केलेली भाजी, या भाजीची चव मात्र वेगळी. आणि अशी त्या काळामध्ये देवानी सर्वांच्या भाज्या सर्वांचा भात एकत्र केला. बरं एकत्र केला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने दही भात अधिक होता. आणि तो भगवंतानी एकत्र केलेला आहे. सर्वांना सांगितलं रांगेत बसा, कमलाकार बसवलेला आहे. आणि त्या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि तो काला केला. आणि तो काला करून देव आता वाटायला लागले सर्वांना. तो देण्याकरता प्रवृत्त झाले. भगवंत सांगितलं मी सर्वांना प्रसाद देणार आहे, पोटभर देणार आहे. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. हे दृश्य पाहिलं स्वर्गातल्या लोकांनी. आम्हाला मिळेल का? बरं त्या पंक्ती जाऊन बसावं तर हा बाबा आपल्याला ओळखेल म्हणून रूप बदलून जावं. हा जगाचा बाप कोणत्याही रूपात त्या तो ओळखणारच. त्या देवाधिकांना कळलं नाही आम्ही पंक्ती गेलो तर हा पंक्तीतून उठवे, म्हणून त्यांना वाटलं आपण माशाच्या रूपाने प्रगट व्हावं. भगवंतानी सांगितलं गोपाळ नाही बघा, सर्वांनी काल्याचा प्रसाद पोटभर खायचा, पण कोणीही यमुनेच्या डोहाकडे हात धुवायला जायचं नाही. त्यात एक लहान गोपाळ म्हणले होता. म्हणजे देवा का जायचं नाही? बाबुल बुवालाय.
कारण देवाने ओळखलं तिथं माशाच्या रूपाने आलेत आणि माशाच्या रूपामध्ये प्रसाद त्यांना द्यायचा नाही. मग कुणी म्हणेल माशाच्या रूपाने देव का प्रगट झाले हो? माशाला उष्ट खाण्याचा अधिकार आहे बरं का. त्यांनी विचार केला कमीत कमी उष्ट तरी खाण्याकरता तसा देह लागतो बरं का. देव योनीमध्ये राहून उष्ट खाता येत म्हणून माशाच्या रूपाने. पण देवाने ते सुद्धा त्यांना दिलं नाही का, तो प्रसाद होता. भगवंतानी सांगितलं कुणी तिथे जायचं. मग गोपाने विचारलं म्हणजे देवा काय करायचं. अरे आपल्या हक्काची जागा आहे. तिरी सांगा ते आपण या इथंच हात पुसायचे म्हटले. कोणाला द्यायचं नाही, का द्यायचं नाही. तीर्थरूप महाराज सांगायचे त्या शरीरामध्ये प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी देवाचं वास्तव्य सांगितलं, पण इथं देव नाही. इथं देव नाही आहे म्हणून इथं हात पुसा. पण असा तो काल्याचा प्रसाद सर्वांना वाटला. सर्वांनी तो पोटभर खाल्ला. तुकोबाराय म्हणतात असा काला वाटण्याचा अधिकार एक देवाला आणि देवाच्या नंतर संतांना. आमचं तुमचं परमभाग्य आहे. आपण संतांच्या नंतर जन्माला आणि संतांच्या नंतर जन्माला आलो म्हणून आज आमच्या तुमच्या वाट्याला हा काल्याचा प्रसाद आहे. तुका म्हणे काला वैकुंठे दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठे दुर्लभ, तुका म्हणे काला विशेष लाभ अनंत गंगे, विशेष लाभ संत गंगे, न लगे हिंडणे मुंडने ते जाई, न लगे हिंडणे मुंडने ते जाई. लाभ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. असा काल्याचा प्रसंग, असा काला त्या गोपांना वाटला. आजही तो आपल्याला काला मी तुम्ही मागे समजून दिलं, आपलं भाग्य आहे. हां, एका एका गावात एकदाही काला होत नाही. आपल्या गावात वर्षातून 4 वेळा काला होतो. 4 वेळा काला होते. इथंच 3 वेळा. हां, काकड आरतीचा समारोप कधी भक्त जोबाईंच्या पुण्यतिथीला, गोकुळाष्टमीच्या उत्सवाला, महाराजांच्या उत्सवाला आणि आमच्या घरी मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपलं भाग्य आहे. बरं 4 वेळा काला खायला मी तो काला खाण्याकरता चालो. आपलं भाग्य आहे. एखादा महात्मा जर एखाद्या गावामध्ये जर अवतीर्ण झाला तर त्या गावाची काहीतरी उद्धाराच्या दृष्टीने व्यवस्था करून जातो लक्षात ठेवा. म्हणून काहीतरी आपलं भाग्य आहे, आपलं काहीतरी पुण्य आहे. आणि हा प्रसाद आपल्याला जीवनामध्ये पुन्हा पुन्हा मिळतो. हा प्रसाद, हा भक्तीचा आनंद मिळतो. हाच पुन्हा पुन्हा मिळावा. आणि ती मिळण्याकरता आमच्या अंतःकरणामध्ये ज्या मानाचं प्रेम पाहिजे तेवढं प्रेम, एवढी भक्ती आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी, एवढीच त्या भगवंताच्या आणि सद्गुरू पूर्णानंद महाराजांच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देऊ.
कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी सतंता अवघी याशी जगनिंद झाली दिंद सारखी अवघ्या अवघ्या चोरा विनावरा माय बापा तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी अवघी अशी जगनिंद झाली दिंद सारखी अशी जीवनामध्ये सेवा आमच्या घडावी आणि आमचं जीवन कृतार्थ व्हावं एवढीच प्रार्थना करून आपल्याला इथं थांबायचं आहे. तेव्हा आपला अधिकार किती आहे आपल्याला माहिती नाही, पण आपल्याकडून जीवनामध्ये सेवा घडते. त्या सेवेतून अधिकार वाढेल वाढेल तेव्हा वाढेल, पण सेवेत खंड मात्र करू नये. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, रोज देवाकडे प्रार्थना करावी. तेव्हा तुमच्यात आणि आमच्यात अंतर पडू देऊ नये. एखाद्या वेळी पाहुण्यात अंतर पडलं तर पडू द्या बरं का, पण देवात आणि संतात आपल्यात अंतर पडू नका. त्याच्यासारखं नुकसान नाही बरं का, अनेक जन्माचं नुकसान आहे. तेव्हा देवाकडे रोज प्रार्थना करा. तेव्हा खरंच आमच्यात आणि तुझ्यात अंतर पडू देऊ नको. एवढेच त्यांच्या चरणी प्रार्थना करू पण इथं थांबूया. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोद मज क्षमा करणे संतीन व्यंग होत नोढ्या उपदेश तुमचे बडबडे विशेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.